या. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आम्ही दोघे निघालो जिमला. तर कॅनडामध्ये ज्या ठिकाणी आम्ही जिमला जातो ती जिम कशी आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो. आणि त्याचबरोबर आम्ही ज्या बेसिक ज्या एक्सरसाइज करतो त्या पण तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आमच्या सोबत या आणि आपण जिमला जाऊ सर्वजण. लेट्स गो. Go. मित्रांनो, आपल्याला जीवनामध्ये जर चांगलं आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी असणं गरजेचं आहे. ते म्हणजे आपलं शरीर आणि शिक्षण. जर आपल्याकडे शरीर चांगलं असेल तर आपण बऱ्याच रोगांना आपल्यापासून दूर ठेवू शकतो. आणि त्याचबरोबर जर आपल्याकडे चांगलं शिक्षण असेल तर आपण स्वावलंबी जीवन जगू शकतो. आपण वेळात वेळ काढून कमीत कमी 4 दिवस तरी आठवड्यातनं व्यायाम केला पाहिजे. कारण आपलं शरीर वेगवेगळ्या अवयवांनी बनलेलं आहे आणि त्यांची जर आपण काळजी नाही घेतली तर ते लवकर खराब होतात. व्यायाम तर आपल्या शरीराला गरजेचा असतो, परंतु त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काय खातो आणि काय पितो यावरनं आपलं शरीर कसं राहतं हे अवलंबून आहे. आपल्याकडे नेहमी व्यायामाचा फक्त एक अर्थ काढला जातो. जर आपण शरीराने जाड झालो तर आपल्याला सर्वजण म्हणतात व्यायाम कर, किंवा आपण आजारी पडलो तर त्यानंतर आपण व्यायामाच्या पाठीमागे लागतो. मित्रांनो, आपल्याला एखादी गोष्ट होऊ नये म्हणून जर आपण अगोदरच तयारी केली तर ती सगळ्यात महत्त्वाची असते. कारण वेळ निघून गेल्याच्या नंतर आपण बरंच काही केलं तरी आपल्या हातामध्ये यश येत नाही. बऱ्याच वेळेस आपण व्यायाम काहीतरी साध्य करण्यासाठी करतो. जसं की जर आपल्याला पोलीस भरतीमध्ये जायचं असेल किंवा आर्मी भरतीमध्ये जायचं असेल तर त्या अगोदर आपण खूप मन लावून व्यायाम करतो. व्यायाम हा काही ठराविक वेळेमध्ये किंवा ठराविक वयामध्ये करण्याची गोष्ट नाही, तर तो आपण डेली लाईफमध्ये केला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण दररोज आंघोळ करतो आणि जेवण करतो त्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये व्यायामही आपण दररोज केला पाहिजे. चला तर मित्रांनो, मग आमच्या सोबत या आणि कॅनडामध्ये जिम कशी असते, त्याचबरोबर आम्ही डेली कुठल्या प्रकारचे वर्कआउट्स करतो ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. जिममध्ये गेल्याच्या नंतर सुरुवातीला शरीराला वॉर्मअप करण्यासाठी आम्ही काही बेसिक वर्कआउटपासून सुरुवात करतो. या ठिकाणी त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या कार्डिओ एक्सरसाइज मशीन्स ठेवलेल्या आहेत. मित्रांनो, केवळ शरीर मजबूत ठेवण्यासाठी नाही तर आपल्या देशाला जर आपल्याला बलवान बनवायचं असेल तर त्या देशातील प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे. व्यायाम करण्यासाठी आपल्याला जिमलाच जावं लागतं असं काही नाही. अगदी घरी बसून सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे योगासने करून आपलं शरीर मजबूत ठेवू शकतो. मित्रांनो, जर आपलं शरीर चांगलं असेल तर आपण जीवनाचा पूर्णपणे आनंद घेऊ शकतो. परंतु शरीर संपत्ती जर गेली तर आपल्याकडे कुठल्याही प्रकारची धनसंपत्ती असली तर त्याचा आपण उपभोग कधीच घेऊ शकणार नाही.
दररोज आपण जिमला गेलं पाहिजे किंवा दररोज आपण व्यायाम केला पाहिजे असंही नाही. आठवड्यातनं आपण जर 4 दिवस जरी व्यायाम केला तरी ते आपल्या शरीरासाठी भरपूर आहे. देवाने प्रत्येकाला शरीर दिलेलं आहे. स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. व्यायामाची आवड ही मला अगदी लहान वयामध्येच लागली. मला आठवतं आमच्या गावामध्ये ज्या मुलांना आर्मीमध्ये जायचं आहे ते मुलं व्यायामाला जायची आणि मी त्यांच्यासोबत रनिंगला जायचं. तेव्हापासनं मला हळूहळू व्यायाम करण्याची सवय लागली. आमच्या केंद्रेवाडी गावाविषयी एक अभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगतो. आमचं गाव अगदी छोटंसं आहे, परंतु आमच्या गावाने देशासाठी 150पेक्षा जास्त जवान दिलेले आहेत. फक्त आर्मीमध्येच नाही तर पोलीस क्षेत्रामध्ये सुद्धा आमच्या गावातील बरेच मुलं सध्या कार्यरत आहेत. चला आता खाली जाऊया. खाली पण बऱ्याच मशीन आहेत, त्या तुम्हाला दाखवतो आणखीन. तर मित्रांनो, तुम्ही पण वेळात वेळ काढून थोडा तरी व्यायाम करा, कारण आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी ही एक खूप महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे.
व्यायाम झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काय आणि किती खातो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर आपण दररोज जिमला जात असेल किंवा दररोज व्यायाम जरी केला आणि आपलं खाण्यावरती कंट्रोल नसेल तर व्यायाम केल्याचा काहीच फायदा होणार नाही. वर्कआउट झाल्याच्या नंतर आपल्या शरीराला रिलॅक्स करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी मसाज चेअर पण ठेवलेले आहेत आणि या मसाज चेअरचा वापर केल्यावर आपल्या शरीराला बराच आराम पण मिळतो. चला. चला आता. एकदम फ्रेश वाटायला हा. हा ना, मस्त वाटलं जिम करून. कसं झालं? तर मित्रांनो, आम्ही सकाळी दररोज जिमला जातो. साधारण एक मुलांना शाळेमध्ये सोडल्याच्या नंतर असं आम्ही दररोज साधारण 9:30 ते 10:30 पर्यंत जिमला जातो. सकाळी मुलं शाळेला जातात आणि आम्हाला मग थोडासा फ्री टाइम मिळतो. तर अशा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जेवणामध्ये 3 पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये गोड पदार्थ, तळलेले पदार्थ किंवा जास्त मसाला असलेले पदार्थ खाऊ नका. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे व्हिडिओज पण वेळात वेळ काढून पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.